कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे तंत्रज्ञान महागड्या तेलापासून दिलासा देऊ शकते. नवीन बी फार्मसी आणि डी फार्मसी महाविद्यालयांना मंजुरी देण्यावर स्थगिती आलेली आहे. तर गंगा पाणी वाटपावर नवीन करार करण्याची मागणी करण्यात आलेली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्यात आलेला आहे. हॉर्मुझ मधून जाणाऱ्या जहाजांसाठी इराण नवीन प्रणाली लागू करणार आहे. तर IPL 2026 च्या उर्वरित सामन्यांचं वेळापत्रक बदललं जाईल का? KGF चॅप्टर 3 कधी येणार आहे या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 18 मे वार सोमवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.com चं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात फोवे इको सोल्युशन्सची. जागतिक तेल संकट आणि वाढत्या आयात खर्चाच्या पार्श्वभूमीवर इंधन कार्यक्षमता ही भारतासाठी केवळ आर्थिकच नाही तर एक सामरिक गरज बनलेली आहे. अशावेळी मॉनेको स्थित कंपनी फोवे इको सोल्युशन्सनं पाण्याचा वापर करून इंधनाचा वापर कमी करण्याचा दावा करणारं एक तंत्रज्ञान सादर केलंय. कंपनीचा असा दावा आहे की त्यांचं तंत्रज्ञान हे उद्योगांना 10% इंधन वाचवण्यात आणि प्रदूषण लक्षणीयरित्या कमी करण्यास मदत करू शकते. फोवे इको सोल्युशन्सचं हे तंत्रज्ञान कंट्रोल्ड कॅव्हिटेशन या टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. यामध्ये इंधन तेलात पाण्याचे अत्यंत लहान कण मिसळले जातात. महत्त्वाचं म्हणजे यात कोणत्याही रसायनांचा वापर केला जात नाही. जेव्हा हे मिश्रण इंजिन किंवा बॉयलरमध्ये जळतं तेव्हा पाण्याचे थेंब सूक्ष्म स्फोट घडवतात. त्यामुळे इंधनाचं अतिशय बारीक कणांमध्ये विघटन होतं आणि हे अधिक कार्यक्षमतेने जळतं. कंपनीच्या मते यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि अधिक स्वच्छ ज्वलन होतं. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे बी फार्मसी आणि डी फार्मसी महाविद्यालयांची. महाराष्ट्र सरकारनं नवीन बी फार्मसी आणि डी फार्मसी महाविद्यालय सुरू करण्यावर बंदी घातलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्याऐवजी विद्यमान महाविद्यालयांमधील जागा वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी राज्यात 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून ते 2030-31 पर्यंत नवीन बी फार्मसी आणि डी फार्मसी अभ्यासक्रम सुरू करण्यावर संपूर्ण बंदी घातलेली आहे. फार्मसी महाविद्यालयांची वाढ रोखण्यासाठी राज्यानं 2021 पर्यंत नवीन पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यावर बंदी घातलेली आहे. कौशल्य आधारित शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि कौशल्य विकासाला गती देण्यासाठी उच्च शिक्षण आणि विकास आयुक्तालयाच्या बैठकीत नवीन कौशल्य विकास केंद्रांना मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील फार्मसी पदवीच्या द्वारे सुमारे 30% जागा रिक्त आहेत. यावर उपाय म्हणून शिक्षण आणि उद्योग यांच्यातली दरी कमी करण्यासाठी सरकारनं विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी औषध निर्माण कंपन्यांसोबतची भागीदारी वाढवावी. पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात गंगा पाणी करार संदर्भातली. बांगलादेशच्या सत्ताधारी BNP या पक्षानं भारतासोबतच्या गंगा पाणी करारासंदर्भात एक मोठं निवेदन जारी केलंय. पक्षानं असं म्हटलंय की भारत आणि बांगलादेश यांच्यातील संबंध नवीन गंगा पाणी वाटप करारावर अवलंबून असतील. भारतानं लवकरच वाटाघाटी पुन्हा सुरू कराव्यात अशी मागणी BNPनं केली आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात 1996 मध्ये स्वाक्षरी झालेला गंगा पाणी वाटप करार हा डिसेंबर 2026 मध्ये संपुष्टात येणार आहे. बांगलादेशच्या लोकांच्या गरजा आणि अपेक्षांनुसार लवकरच एक नवीन करार झाला पाहिजे. भारतासोबतचे चांगले संबंध मोठ्या प्रमाणावर गंगा करार किंवा फरक्का करारावर अवलंबून असतील. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारच्या काळात स्वाक्षरी झालेल्या सध्याच्या 30 वर्ष जुन्या करारांच्या भवितव्याबद्दल जनतेची चिंता वाढतीये. नवीन करार होईपर्यंत जुना करार लागू राहिला पाहिजे. बांगलादेशात प्रवेश केल्यानंतर गंगा नदीला पद्मा नदी म्हणून ओळखलं जातं. पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराची. पुण्यातल्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर संस्थानाला राज्य सरकारनं अ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा बहाल केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरनं याबाबत घोषणा केली. या निर्णयामुळे पुण्यातील या ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिराचा तीर्थक्षेत्र तसंच पर्यटनाच्या दृष्टीनं अधिक सर्वांगीण विकास होणार आहे. मंदिर परिसरातील सुविधा, पायाभूत विकास, भाविकांसाठी सोयी सुविधा आणि पर्यटनाला चालना मिळवण्याची यात शक्यता आहे. पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात इराणची. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या जहाजांसाठी लवकरच एक नवीन प्रणाली लागू करण्यात येईल. या प्रणाली अंतर्गत जहाजांकडून टोल कर आकारला जाणार आहे. युद्धातील नुकसानाची भरपाई करण्यासाठी हे पाऊल उचललं जात असल्याचा इराणचा दावा आहे. ही प्रणाली जहाजांसाठी निश्चित मार्ग तयार करेल आणि विशिष्ट सेवांसाठी शुल्क आकारेल. केवळ व्यापारी जहाजं आणि इराणला सहकार्य करणारे देशच या सुविधेचा लाभ घेऊ शकतील. याचा अर्थ असा आहे की इराण आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांच्या जहाजांवर कारवाई करू शकतो. पॉडकास्टची सहावी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. IPL 2026 ला 28 मार्च रोजी सुरुवात झाली. तेव्हापासून संघांनी हवाई आणि रस्ते मार्गानं लाखो किलोमीटरचा प्रवास केला असण्याची शक्यता आहे. संघांचं वेळापत्रक आणि वेगवेगळ्या शहरांमध्ये नियोजित असलेले हे सामने पाहता हा प्रवास योग्यच आहे. अमेरिका इराण युद्धामुळे सध्याची परिस्थिती बदलली आहे. IPL दरम्यानच्या हवाई प्रवासामुळे भारत सरकारवर अतिरिक्त दबाव येऊ शकतो. या समस्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि देशातील व्यापारी आणि उद्योजकांची सर्वोच्च संघटना असलेल्या चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ब्रिजेश गोयल यांनी केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांना पत्र लिहून हवाई प्रवास कमी करून उर्वरित IPL सामन्यांसाठी नवीन वेळापत्रक जारी करण्याची मागणी केली. क्रीडा मंत्र्यांना प्रेक्षकांशिवाय मर्यादित मैदानांवर सामने आयोजित करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. पॉडकास्टची शेवटची बातमी आहे KGF चॅप्टर 3 या चित्रपटाची. दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील सर्वात मोठ्या फ्रँचायझीपैकी एक असलेल्या KGF चॅप्टर 2 पासून चाहते त्याच्या तिसऱ्या भागाची आतुरतेनं वाट पाहत होते. आता बऱ्याच काळानंतर यशनं स्वतः या सस्पेन्सवर मौन तोडलेलं आहे. असं एक विधान त्यानं केलेलं आहे ज्यामुळे चाहत्यांचा उत्साह आणि उत्सुकता दोन्ही वाढलेली आहे. त्यानं सांगितलंय की जेव्हा त्याला एक चांगली कथा मिळेल तेव्हा तो चित्रपटावर काम सुरू करेल. त्याला केवळ आपल्या नावाचा फायदा घेण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी KGF चॅप्टर 3 बनवायचा नाहीये. प्रेक्षकांना काहीतरी रोमांचक द्यायचंय. त्यामुळे या प्रकल्पाला वेळ लागू शकतो. यात कोणतीही घाई करणार नाही. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.